तुझ्या सोबतीनेच्या आजच्या भागाची सुरुवात होते नुपूर पासून. तर आता इथे नुपूर कळशी घेऊन आलेली असते पाणी घालण्यासाठी त्या बेलाच्या झाडाला. तर आता ती पाणी घालते. तर आता तेवढ्यातच एक बाई येते आणि म्हणते, अरे लेकरा, कुठे आहे माझा लेकरा, असं म्हणून एक बाई इथे बघा प्रेक्षक. तर आता नुपूर म्हणते, ताई काय झालं, रडताय का? अहो माझं बाळ, माझं पोर इथे जंगलात हरवलंय हो, असं म्हणते ती. चांगलं डोळ्यासमोर खेळत होतं, जरा लक्ष दुसरीकडे झालं, भुताटकी झाली हो, असं म्हणते ती. काय करू माझ्या फुटक्या नशिबाला, असं म्हणून रडायला लागते ती बाई. असं काही झालेलं नसणार आहे, लहान मुलगा आहे ना, इकडे तिकडे गेला असेल, सापडेल तो, असं म्हणते ती. ताई मी हात जोडते, हा इथे दुसरं कुणी बी नाही, तुम्ही देवासारखे दिसला, माझ्या पोराला शोधून द्या हो, माझं लेकरू, असं म्हणून ती बाई रडायला लागते. कुठं हरवलं हो ताई, असं म्हणून ती बाई रडायला लागते. एका आईला मदत तर केलीच पाहिजे, असं म्हणते नुपूर. बेलाची पानं घेईन मी नंतर, असं म्हणते ती. बरं ठीक आहे, मी काय म्हणते, तुम्ही काळजी करू नका, लहान मुलगा आहे ना, असं होतं कधी कधी, हरकत नाही, सापडेल तो आपल्याला, मी आहे तुमच्यासोबत. त्याचं नाव काय मला सांगा, असं म्हणते नुपूर. पशा, असं म्हणते ती. प्रशांत, असं म्हणते ती. आपण शोधूया त्याला, असं म्हणते नुपूर, आणि त्या बाईसोबत जाते ती. प्रशांत प्रशांत म्हणून ओरडत असते ती बाई, आणि आता नुपूर पण. तर आता इथे तायडी विचार करत असते आपल्या प्लॅनचा. तेवढ्यातच तिथे संजना येते. संजना येते, तायडीच्या पाठीमागे थांबते. मॅम बोलवल्यात, असं म्हणते ती. तर आता ओळते तायडी. असं म्हणते तायडी, हे तुझ्यासाठी, असं म्हणते तायडी. माझ्यासाठी, असं म्हणते. तर आता गिफ्ट ठेवलेलं असतं तिथे. वाव, काय यात, असं म्हणते संजना. उघडल्याशिवाय कळणार आहे, असं म्हणते तायडी. उघड ना, असं म्हणते ती. अगं उघड, क्षणे करणार आहे तुला, असं म्हणते ती. तर आता उघडतो तो गिफ्ट. वाव, असं म्हणते ती साडी बघून. इतकी गोड गॉर्जियस साडी, असं म्हणते ती. खूप छान वाटतं आता संजनाला ती साडी बघून. आणि ही तर आता ज्वेलरी बॉक्स पण असतो बघा प्रेक्षक त्याच्यामध्ये. तर आता खूप भारी वाटतं संजनाला सगळे दागिने बघून. आणि ज्वेलरी माझ्यासाठी, असं म्हणते संजना. ऑफकोर्स, असं म्हणते तायडी. पण अचानक का, असं म्हणते ती. अचानक काय नाही, काही आपल्या घरी आज पूजा आहे, ही साडी दागिने घालून छान तयार हो, नुपूरपेक्षा उठून दिसली पाहिजे तू, कळलं, असं म्हणते तायडी. मल्हारची तुझ्यावरून नजर हटली नाही पाहिजे, असं म्हणते ती. हो थँक्स मॅम, असं म्हणते संजना. तर आता इथे नुपूर प्रशांत प्रशांत म्हणून शोधत असते त्या मुलाला. कुठं गेला माझं लेकरू, असं म्हणते ती. प्रशांत प्रशांत, असं म्हणत असते नुपूर. ती बाई सुद्धा तिथे ओरडत असते बघा प्रेक्षक. परशा परशा म्हणत. सापडेल ताई सापडेल, काळजी करू नका, ह्याच दिशेने पुढे गेला होता ना, असं म्हणते ती. अरे प्रशांत प्रशांत, असं म्हणून ओरडत असतात बघा प्रेक्षक दोघी. आणि ती बाई रडत असते. काम झालं की दागिने परत मला दे, खरं ते, असं म्हणते तायडी संजनाला. ओके मॅम, असं म्हणते ती. कालचा ऑफिसचा पहिला दिवस कसा होता तुझा, आय मीन मल्हार बोलला का तुझ्याशी, असं म्हणते ती. ओके होता मॅम, मल्हार फार नाही बोलला माझ्याशी, असं म्हणते संजना. बोलला पाहिजे तो, असं म्हणते तायडी. त्यासाठी सतत त्याच्या समोर राहा, काही ना काही कारण काढून त्याच्याशी बोलायला जा, असं म्हणते ती. पण फार रिस्पॉन्सच देत नाही तो, असं म्हणते संजना. आपल्याला दिल तो रिस्पॉन्स, प्रयत्न करावा लागेल ना, तेच सांगतेय. कायम त्याच्या समोर राहा, परत त्याला तुझ्या प्रेमात पाड, जमेल ना, असं म्हणते तायडी. हो जमावते, असं म्हणते आता संजना. जा जा लवकर तयार हो जा, असं म्हणते ती. आणि हो अजून एक सांगायचं होतं तुला. तर आता इथे नुपूर चालत चालत येते, आणि तिथेच माणसं ओरडत थांबलेली असतात. कोण आहे ती माणसं, असं म्हणते नुपूर. आग लागली आग लागली, असं म्हणत असतात ते. कुणी वाचवा, आग लागली, असं म्हणतो मुलगा आतमध्ये असतो बघा प्रेक्षक होते बाईचा. आई मला चटका लागतोय, असं म्हणून ओढत असतो तो मुलगा. थांबा थांबा ताई, असं म्हणते नुपूर. आहो तो तिथे आगीत अडकलाय, त्याला मदत करा ना, असं म्हणते नुपूर. आमची मत नाही बाबा, असं म्हणते ती. एवढा लहान मुलगा आहे, असं म्हणते नुपूर. परशा परशा, असं म्हणून ओढत असते एक बाई बघा प्रेक्षक. हो काहीतरी करा, काहीतरी करा, मी तुमच्या पाया पडते, असं म्हणते ती बाई. तर आता नुपूर बघा प्रेक्षक विचार करायला लागते, आणि आता तो मुलगा आतमध्येच अडकलेला असतो. तुम्ही इथे राहा, असं म्हणते नुपूर. तुम्ही थांबा, तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन येते त्याला, असं म्हणते नुपूर. तर आता आतमध्ये जाते नुपूर त्या पोराला वाचवायला. उघडत नाही, असं म्हणते नुपूर. आता तो पोरगा खोकत असतो बघा प्रेक्षक. तर आता इथे नुपूर लाकडाने खोलते तो दरवाजा त्या घराचा. थांब थांब प्रशांत, असं म्हणते आता नुपूर. आणि त्या बाळाला घेऊन जाते ती बाहेर. तर आता माझ्या लेकरू माझ्या लेकरू, असं म्हणत असते ती बाई. तर आता नुपूरला पण खूप चस्का लागतो बघा प्रेक्षक. तर आता ती बाई म्हणते, अगदी देवासारखे धावून आला हो तुम्ही ताई, असं म्हणते ती बाई. थँक्यू, तुमचे खूप उपकार झाले ते, असं म्हणते ती. असं नका म्हणू, असं काय करताय, माणुसकी आई, असं म्हणते ती. तुम्ही दार काढला नसता तर माझ्या लेकराचं काय झालं असतं, असं म्हणते ती. तुला काही लागलं नाही ना रे, असं म्हणते ती. ताई ते तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका, असं म्हणते नुपूर. ते सुखरूप आहे, बरं मी येऊ, असं म्हणते ती. मला उशीर होतो, असं म्हणते ती. ताई थांबा, तुमची पर्स, असं म्हणते ती बाई. थँक्यू, असं म्हणते नुपूर. काळजी घ्या, असं म्हणते नुपूर, आणि निघून जाते ती तिथून. मल्हारच्या बेडरूम मध्ये जी ऍक्टिंग केलीस ती आवडली मला, असं म्हणते तायडी. ट्रिप कळलाय तुला, जे एक्सपेक्टेड होतं तेच केलंयस तू. फोटो बघून नुपूरचा रफाट झाला असेल, असं म्हणते तायडी. तो चेहरा बघण्यासारखा झाला असेल तिचा. जा जा पटकन तयार होचा, असं म्हणते तायडी. तुझ्या तर काय होणार नाहीये, नुपूर वेळेत पोहोचणार नाही याची मी व्यवस्थित प्लॅनिंग केलंय, तरी तुला चांगलं तयार व्हावं लागेल त्या मूर्ख रेवती काकूसाठी, असं म्हणते तायडी. तर आता संजना असते. जा जा, असं म्हणते तायडी. तर आता संजना घेते बॅग आणि निघून जाते बघा प्रेक्षक होती तिथून. नुपूर नाव बी रेडी फॉर जंगल सफारी, असं म्हणते तायडी. आणि आता ती हसायला लागते तायडी. तर आता नुपूर बघा प्रेक्षकावर पळायला लागते, आणि आता ती बेलाच्या झाडाकडे येते. तर आता ती बेलची पानं काढून घेते, कळशीने पाणी ओतून. तर आता ती पाया पडते त्या झाडाला, आणि ती बेल पत्र आपल्या बॅगेमध्ये घालते ती येते. तर आता आतमध्ये येते नुपूर मंदिराच्या बघा प्रेक्षक. हो तर आता ती मंदिरमध्ये आलेली असते. तर आता ती मंदिरमध्ये परत पाया पडायला येते. तर आता बेलपत्र चढवते ती शंकराच्या मूर्तीवरती. महादेवा, आज एका आईचा हरवलेलं मूल शोधून द्यायला शक्ती दिलीस तुम्हाला. मी ज्या गोष्टीचा शोध घ्यायचा प्रयत्न करते ते पूर्ण करण्यासाठी आशीर्वाद असाच राहू दे माझ्यावरती, असं म्हणते ती. तुझी कृपा कायम राहू दे माझ्यावरती, असं म्हणून ती पाया पडते बघा प्रेक्षक. हो तर आता निघून जाते तिथून नुपूर. तर
तर आता तायडी विचार करत असते काहीतरी आणि आता ती आपला फोन बघत असते, टाइम बघत असते. तेवढ्यातच तिला कॉल येतो. बोल असं म्हणते तायडी. मी सांगितलं होतं तसं झालं ना सगळं? त्या नुपूरला अजून 2 तास तिथेच बिझी ठेव असं म्हणते ती. तर बघा प्रेक्षक हो, त्या बाईला सांगितलेलं असतं मुद्दाम तायडीने की तिच्या मुलाला शोधण्याच्या नादात नुपूरला बिझी ठेव म्हणून. तर बघा प्रेक्षक हो, ती बाई आलेली असते ना माझं मुलं हरवलं म्हणून. हा सगळा तायडीचा प्लॅन असतो आणि मुद्दाम नुपूरला लेट करवण्यासाठी हे सगळं केलेलं असतं तायडीने. म्हणजे सगळा फेक ऍक्ट असतो बघा प्रेक्षक हो. तर आता जेव्हा तायडी म्हणते 2 तास तिला तिथेच बिझी ठेवा, तर ती बाई म्हणते गेल्या त्या. काय असं म्हणते तायडी. गेली म्हणजे? मी बोलले होते ना तुला तुझ्या मुलाच्या मागे तिला फिरवत राहा, वेळ वाया घालव, पण तिला सोडू नकोस असं म्हणते ती. मग कशी गेली? डोस कशी दिलीस तू? एक स्टुपिड असं म्हणते ती. ओ बाई, इंग्रजी शिवाय नाही घालायचं हा. तुम्ही सांगितलं होतं मुलाला झोपडीत लपून ठेव, मी ठेवलं. त्या नुपूरला शोधायला सांगितलं होतं, तिला शोधायला पण लावलं. झोपडीत आग लागणार याचा काय मला सपान पडणार होतं असं म्हणते ती. आग असं म्हणते तायडी. मग झोपडीत आग लागली होती, बिचारा माझा पोरग घाबरून रडायला लागलं. तुमच्या त्या नुपूरताईनेच वापरलं माझ्या पोराला असं म्हणते ती बाई. पण आग कशी लागली असं म्हणते तायडी. ओ बाई, ते काय मला माहित नाही, पण तुमच्या पाय जीव गेला असता माझ्या मुलाचा. त्या नुपूरबाईनेच वाचवलं माझ्या पोराला असं म्हणते ती बाई. त्याच्या पुढे मला असली कामं सांगायची नाही हा असं म्हणते ती बाई. नुपूर असं म्हणते तायडी. असेल स्मार्ट तू, पण माझ्यापेक्षा नाही असं म्हणते तायडी. तर आता दुपारची वेळ झालेली असते आणि आता सगळे पूजेसाठी जमलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता रेवती मावशी येतेने म्हणते हा गुरुजी हे घे असं म्हणून चहा देते गुरुजींना आणि मल्हार मात्र फोन करत असतो नुपूरला. गुरुजी तुम्ही दिलेले यादीप्रमाणे सगळं सामान आणले असं म्हणते ती. प्रसाद तयार आहे का असं म्हणतात ते. हो सगळं तयार आहे असं म्हणते रेवती मावशी. तुम्ही सांगितलं की लगेच आणते असं म्हणते ती. अजून कशी काय आली नाहीये नुपूर असं म्हणतो. मल्हार फोन पण लागत नाही तिचा. मुहूर्त जवळ येतोय, अजून नुपूर आली नाहीये. वेळेत पूजा नाही झाली तर असं म्हणते रेवती मावशी. हे बघा मुहूर्त टाळायला नको, ही शिवपूजा ठरलेल्याच मुहूर्तावर व्हायला हवी असं म्हणतो गुरुजी बघा प्रेक्षक हो. नाहीतर ते रद्द करावे लागेल. एकदा पूजा रद्द झाली तर त्याचे वाईट परिणाम संपूर्ण परिवाराला भोगावे लागतील असं म्हणतात ते. परमेश्वरा असं म्हणते रेवती मावशी. बापरे, अरे अख्ख्या कुटुंबाला भोगावं लागेल सगळं. कुठे आहे बघ नुपूर असं म्हणून आता रडायला लागते ताडीची आई. काकू अगं फोन लागत नाही तिचा असं म्हणतो मल्हार. आणि आज ड्रायव्हर सुद्धा सुट्टीवर आहे आपला, नाहीतर त्याला फोन करून विचारलं असतं आणि कळलं असतं नुपूर कुठे आहे म्हणून असं म्हणतो मल्हार. ब्रो अरे पावसामुळे ट्रॅफिक असतं आता सगळीकडे, चिल असं म्हणते जिया. या सकाळचा विचार करून ती घरातून लवकर निघाली होती असं म्हणतो मल्हार. मला असं वाटतं आपल्याकडे अजून वेळ आहे, येईल ती असं म्हणतो. ती नक्कीच येणार असं म्हणते जिया. डोंट वरी. झाली का पूजाची तयारी असं म्हणत आता संजना येते. तर आता संजना खूप छान तयार होऊन आलेली असते बघा प्रेक्षक हो. तर आता खूप छान वाटतं सगळ्यांनी छान तयार झाली म्हणून. हो हो असं म्हणतो मल्हार. ती काय एवढी तयार होऊन आली असं म्हणतो मल्हार. झाली सगळी पूजेची तयारी झाली असं म्हणते ताडीचे. हे पण तू खूप छान दिसतेस बरं का असं म्हणते ताडीचे. थँक्यू काकू असं म्हणते संजना. खरंच संजना या साडीमध्ये खूप सुंदर दिसतेस असं म्हणते रेवती मावशी. पण तू उभी कायस, ये इथे माझ्याजवळ बस असं म्हणते रेवती मावशी. जियाला खूप जास्त राग आलेला असतो. बरं चला आता सुनबाई आल्यात तर आपण पूजेला सुरुवात करूया असं म्हणतात गुरुजी. मल्हारला काय आवडत नाही बघा प्रेक्षक हे. अहो काहीतरी काय बोलताय असं म्हणते ताडीचे. हो गुरुजी, ही सुनबाई नाही आहे या घराची असं म्हणतो मल्हार. मला वाटलं घरची सून आहे म्हणून बोलून गेलो असं म्हणतात गुरुजी. माफ करा. आता असं वाटतंय हीच झाली असती तर सून बरं झालं असतं असं म्हणतात रेवती मावशी मनातल्या मनात. तर आता ताडी पण येते. हे काय असं म्हणते ताडी. अजून पूजा सुरू नाही झाली का ताडे? तू आलीस का वेळेवर? पण नुपूरचा कुठे पत्ता आहे? पूजेसाठी बेलपत्र हवं. आपली नुपूर बेलपत्रा सकट गायब आहे असं म्हणते ताडीचे. खरंच की काय असं म्हणते ताडी. मुद्दाम बघा प्रेक्षक ड्रामा चालू होता ताडीचा. तर आता ती टाइम बघते. किती वेळ झाला अजून नुपूर आली नाही असं म्हणते ताडी. यवाना यायला हवी होती ती असं म्हणते ती बाहेर गेली आणि वेळेत घरात आली असं कधी झालंय का? घरात एवढी मोठी पूजा आहे, तिने वेळेत यायला नको? पण जबाबदारीची जाणीवच नाही तिला मुळात असं म्हणते रेवती मावशी. मावशी प्लीज असं म्हणतो मल्हार. असं नको बोलूस, येईल ती इतक्यात असं म्हणतो तो. अरे मल्हार, रेवतीला राग येणं अशाजिकच आहे. मुहूर्ताची वेळ निघून जाते, नुपूरचा अजून पत्ता नाही असं म्हणतो ताडीचा बाबा. परमेश्वरा मुहूर्त जवळ आलाय, ही वेळेत अजून आलेली नाहीये. वेळेत पूजा नाही झाली तर खूप मोठा अनर्थ होईल असं म्हणते ती. घरात एखादं शुभ कार्य असेल आणि ह्या मुलीने मिठाचा खडा घातला नाही असं कधी होणारच नाही असं म्हणतात रेवती मावशी. मम्मा इतकं का वाईट बोलतेस तू बहिणीबद्दल असं म्हणते जिया. मग काय चुकीचं बोलते मी असं म्हणते रेवती मावशी. मल्हारच्या वाढदिवसा दिवशी काय झालं होतं विसरलीस का असं म्हणते ती. तर आता संजनाला हसायला येते सगळं बघून. परत एकदा फोन लाव तिला. कुठे आहे बघ असं म्हणतो ताडीचा बाबा. लवकर फोन कर असं म्हणते ताडी. जे आपल्याला कळेल कुठे आहे ती असं म्हणते ती. कर फोन असं म्हणते ती. कधीपासून फोन लावतोय तो, फोनच लागत नाही तिचा. बसली असेल स्विच ऑफ करून असं म्हणते रेवती मावशी. मल्हार नुपूरचं हे वागणं अतिशय बेजबाबदारपणाचा आहे असं म्हणतो ताडीचा बाबा. तर संजना खूप जास्त हसत असते. तर आता इथे संजना म्हणते मला तर काळजी वाटते, का एवढा उशीर होत असेल तिला असं म्हणते संजना. मला वाटलं होतं एवढा उशीर नाहीच झालाय अजून, बघू आता कधी पोचते ती असं म्हणते ताडी. तर आता इथे नुपूर रिक्षात येत असते बघा प्रेक्षक हो. दादा थोडा फास्ट चालवा ना, मला खूप उशीर होतोय हो असं म्हणते नुपूर. हा मॅम घेतो हा लवकर असं म्हणतात रिक्षावाला. मी एकदा घरी फोन करून कळवते असं म्हणते नुपूर. शे असं म्हणते नुपूर. फोन स्विच ऑफ झालाय. तर आता नुपूर येत असते बघा प्रेक्षक रिक्षातून जोरात. आता तुम्ही फास्ट घ्या असं म्हणत असते नुपूर. तर आता रिक्षा बंद पडते बघा प्रेक्षक मध्येच. काय झालं असं म्हणते नुपूर. काय झालं बघतो, रिक्षा पंक्चर झाली वाटतं, 1 मिनिट द्या असं म्हणतो तो. बघतो काय झालं ते असं म्हणतो.
तर आता तो बघतो रिक्षाचा पंक्चर झालाय का म्हणून. पूर्ण चपलेली असते बघा प्रेक्षक टायर. ए देवा मॅडम, पूर्ण टायर खाली बसलाय. रिक्षा का आपली पुढे जाणार नाही, तुम्ही दुसरी रिक्षा बघता का असं म्हणतो तो. तर आता नुपूरला खूप वाईट वाटतं. देवा देवा असं म्हणते नुपूर, ही काय परीक्षा घेतोय आज माझी. दादा मी का म्हणते, हे घ्या तुम्ही पैसे घ्या, मी इथेच सोडते रिक्षा असं म्हणते ती. तर आता ती पैसे देते त्याला. थँक्यू दादा असं म्हणते ती. आणि आता ती बेलपत्र घेते आपल्या हातामध्ये आणि आता नुपूर पळायला लागते बघा प्रेक्षक रस्त्यावरून. तर आता ती बघत असते रिक्षा, शोधत शोधत पळत असते बघा प्रेक्षक नुपूर. तर आता इथे नुपूरला पळायचं दाखवलंय. आता मुहूर्त टळून चालणार नाही, आता पूजेला सुरुवात करावी लागेल. कारण घरातल्या सुनेकडून बेलपत्र वाहून नाही घेतलं तर मोठा अनर्थ होऊ शकतो असं म्हणतात गुरुजी. परमेश्वरा परमेश्वरा, कधी येणार आहे ही नुपूर, कुणास ठाऊक असं म्हणते रेवती मावशी. संजना म्हणते, मावशी प्लीज तुम्ही अपसेट नका हो एवढं असं म्हणते संजना. मुद्दाम ड्रामा करते संजना बघा प्रेक्षक घरी शुभ कार्य आहे आज असं म्हणते ती. मग शुभ कार्य असून काय उपयोग आहे, ते वेळेत पार पडायला हवं ना असं म्हणते रेवती मावशी. तर आता जिया सांत्वना करत असते मल्हारची. मला शक्य असतं तर मी खरंच मदत केली असती ह्या पूजेमध्ये असं म्हणते संजना. पण पूजेला घरातली सूनच हवी नाही का असं म्हणते संजना. मल्हारला एकदमच धक्का बसतो, का बोलते म्हणून. माझी इच्छा असूनही मला काही करता येणार नाही असं म्हणून ड्रामा करते आता संजना बघा प्रेक्षक संजना प्लीज असं म्हणते आता जिया आणि म्हणते की मम्मा ऑलरेडी टेन्शन मध्ये आहे, प्लीज संजना तू असलं काही बोलून तिच्यातलं टेन्शन अजून वाढवू नकोस असं म्हणते ती. अँड स्ट्रेटली स्पीकिंग, यू आर नॉट द पार्ट ऑफ फॅमिली असं म्हणते जिया. त्यामुळे तू ना या असलं सगळं बोलू नकोस असं म्हणते ती. जिया काय तू काय बोलतेस असं म्हणते ताडी. कुणाशी बोलतेस तू असं म्हणते ताडी. ती वयाने तुझ्यापेक्षा मोठी आहे आणि आपली गेस्ट आहे ती, तेव्हा तोंड सांभाळून बोल असं म्हणते ताडी. ताडे मग गेस्ट ना गेस्ट सगळं राहायला हवं ना, तर बघ कशी बोलते ती जिया असं म्हणतो ताडेच बाबा. ती गेस्ट असली तरी तिला घराची काळजी आहे आणि तिच्या पोटीच बोलते ती असं म्हणतो तो. जिया असं म्हणतो मला जाऊ दे, आता आपण कसलं टेन्शन घेतोय आणि कसला वाद घालतोय असं म्हणतो आणि तो गब्बस म्हणतो जियाला. तर आता संजनाचा ड्रामा चालूच असतो बघा प्रेक्षक आय एम सॉरी, मी उगाच खोळ्यासारखं बडबडले असं म्हणते संजना. पण आज पूजा आहे म्हणून मी इथे आले, बाकी माझा काहीच हेतू नव्हता खरंच असं म्हणते ती. आय थिंक आय शुड गो, मी जाते असं म्हणते संजना. तर आता रेवती मावशी म्हणते, संजना कुठे निघालीस, तू कुठेही जाणार नाहीस, कारण ह्या तुझी काहीच चूक नाहीये आणि जिची चूक आहे ना तिला कोणीही काही बोलणार नाही, या घरात पाठीशी घालतील असं म्हणते रेवती मावशी. तर आता संजनाला खूप जास्त आनंद होत असतो आणि ताडीला पण. हे बघा आता मुहूर्त निघत चाललाय, आपल्याला विधिवत जी काय पूजा करायची आहे त्याची शेवटची 15 मिनिटं उरली आणि या 15 मिनिटात जर आपली विधिवत पूजा नाही झाली तर आपल्याला ही पूजा करता नाही येणार असं म्हणतात गुरुजी. तर आता संजनाचा परत ड्रामा चालू होतो. अरे देवा काय करायचं आता असं म्हणते ताडी आणि बघत असते ती टाइम. आपल्या सगळ्यांची इच्छा असली तरी ही आज पूजा पार पडेल असं वाटत नाही मला असं म्हणते ताडी. तर संजनाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता मल्हार पण विचार करत बसलेला असतो. तर आजचा भाग इथे समोर बघा तरी का पण ते काय ते. तर आता इथे नुपूर आलेली असते बघा प्रेक्षक आणि आता इथे पूजा करत असतात दोघे मिळून. त्या भोलेनाथाच्या साक्षीने मी तुला सांग, तुला जे हवंय ते तू माग असं म्हणतो मल्हार. मागितल्यावर ते पूर्ण करणार असं म्हणते नुपूर. मग तुम्ही परत प्रेमात पडा असं म्हणते ती. ऑलरेडी पुढचे 7 जन्म तुझ्यावरच प्रेम करणार आहे मी असं म्हणतो मल्हार. माझ्या प्रेमात नाही. तर आता संजनाच्या प्रेमात असं म्हणून दाखवते ती मल्हारला संजनाकडे. नाटक करा असं म्हणते नुपूर. आपल्याला जर तिचा प्लॅन जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला हे करावं लागेल असं म्हणते नुपूर. तर बघा प्रेक्षक रिकॅप सुद्धा इथे संपतं. तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि प्रेक्षक या व्हिडिओला हाईप करायला अजिबात विसरू नका आणि असेच एक्सक्लुसिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.